विशेष पोलीस पथकाने दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली होती की दमन-दीव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमन निर्मित विदेशी दारू आयशर क्रमांक MH04 LE 6974 मध्ये भरून पेठ मार्गे नाशिक बाजूकडे येत आहे। पुढील कारवाईबाबत त्यांनी कळवल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास रामदास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल किरण रामदास आहेर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम दत्तात्रय वारुंगसे यांना समजावून सांगून कारवाई कामी नाशिक येथून पेठकडे खाजगी वाहनाने रेड कामी लागणारे साहित्य साधने घेऊन रवाना झाले। नाशिक पेठ मार्गे कोटंबी घाटाच्या सुरुवातीसून ते तिथे थांबले। तेथे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पंचनाम्यातील 2 पंचांना समक्ष घटनास्थळी बोलून घेऊन त्यांना देखील वरील सर्व बातमी समजावून सांगितली व पेठ बाजूकडून येणाऱ्या वाहनांवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवून असतानाच 2 वाजेच्या सुमारास म्हणजे दुपारी 2 वाजेच्या सुमारास पेठ बाजूकडून एक चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक MH04 LE 6974 त्याला वरतून निळ्या रंगाची ताडपत्री बांधलेला नाशिक बाजूकडे अतिशय भरधाव वेगाने येत असताना त्यास त्यांनी इशारा देऊन रस्त्याच्या बाजूस थांबवले व त्यास पोलीस व पंचाची ओळख देऊन अंगझडत्या देऊन त्याचे नाव गाव विचारत असता त्याने आपले नाव दीपक संजय काळे वय 25 मोटर धंदा मोटर ड्रायव्हिंग बोदेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ असे सांगितले। त्याच गाडीत काय माल आहे बाबत विचारणा केली असता तो उडवाउडीची उत्तरं देऊन गाडी रिकामी आहे पाहिजे तर चेक करून घ्या असे त्याने सांगितले। त्याच्या ताब्यातील आयशर क्रमांक MH04 LE 6974 ची पंचायत समक्ष पोलिसांनी झडती घेता पाठीमागील ताडपत्री खोलून पाहता मागील बाजू पूर्णपणे रिकामी परंतु पुढील बाजूस ड्रायव्हर बाजूला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा त्यांना दिसला आणि त्या सदरच्या कप्प्याची पंचायत समक्ष झडती घेतली असता सदरच्या कप्प्यामध्ये विदेशी मद्याचा एकूण साधारणतः 28,55,440 रुपये किमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्याने यातील आरोपितास पुढील कारवाई कामी पेठ पोलीस स्टेशनला हजर केले असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाईबाबत नाशिक विशेष पथकाचे अभिनंदन होत असून विशेष पथकाने ही चांगली कामगिरी केल्याचे लक्षात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मोर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।